विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे प्रश्न आहे STI 1997च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर प्रश्न काय की यूज द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स। योग्य ते आर्टिकल जे आहे ना खालील वाक्यामध्ये यूज करा। आता बघा, इटली। आता सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, इटली जे आहे ना हा एक देश आहे आणि देशाच्या आधी कधीच आर्टिकल यूज नाही करत। म्हणजे आपण जर का इंडिया म्हणू तर आपण असं नाही म्हणत की आय एम कमिंग फ्रॉम द इंडिया, नाही म्हणत, आपण म्हणतो की आय एम कमिंग फ्रॉम इंडिया। पण जर का या इंडियाला आपण रिपब्लिक इंडिया म्हणत असू तर मग द आर्टिकल यूज केले जाते। याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनेल तेव्हा आपण समजून घ्या। तर इथं समजा इटली हा देश आहे, याच्या आधी आर्टिकल नाही आहेत, त्याच्यानंतर एकच देश आहे म्हणून मीच आता इथं तुम्हाला आर्टिकल यूज करायचा आहे। आता बघा, कंट्री जे आहे ना, कंट्री म्हणजे काय, देश। हे झालं नाउन। युरोपियन जे आहे ना हे याच्याबद्दल माहिती देते, ॲडजेक्टिव्ह। आता मला एक सांगा की हे कंट्री जे आहे ना याच्याबद्दल निश्चित असं काही आपल्याला माहिती नाही आहे। म्हणजे काय की हे जे नाउन आहे ना सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे, बरोबर आहे। मग आपल्याला माहित आहे सिंग्युलर काउंटेबल नामासाठी आपण आर्टिकल कुठलं यूज करतो, ए किंवा ॲन आर्टिकल, बरोबर आहे। मग या जागी काय यायला पाहिजे, ए आर्टिकल यायला पाहिजे की ॲन आर्टिकल यायला पाहिजे। आता बघा, हे जे युरोपियन आहे ना या शब्दाची सुरुवात इंग्लिश मधल्या व्हावल साऊंड न होते, त्यामुळे भरपूर विद्यार्थी काय करतील की ई न होते, त्यामुळे ॲन आर्टिकल लावतील। पण एक गोष्ट लक्षात घ्या, थांबा, युरोपियन आपण लिहिताना हा मराठीतला जो आपला कन्सोनंट व्यंजन आहे ना तर तो या लिहितो, जो की मराठीतला कन्सोनंट साऊंड येतो म्हणजे व्यंजन साऊंड येते, त्यामुळे इथं ॲन ने येणार, तर इथं ए आर्टिकल येणार आहे। म्हणजे आपलं 2 नंबरचं ऑप्शन जे आहे ना हे तुमचा आन्सर असणार आहे, ठीक आहे। बघा, हे जे आहे ना ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून जे आहे ना अशा टाईपचा कुठलाही प्रश्न आला तर नक्कीच एक्झाम मध्ये तुम्हाला सोडवता येतील। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।